आपल्याला काम करायचं आहे, त्यामुळे स्वागत वगैरे नको। आणि मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो। डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये गेले महिनाभरापासून आपण सुरू केलेलं आहे स्वच्छ मुंबई अभियान। आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की मेन रोड आहेत, आतले अंतर्गत रस्ते आहेत, गल्लीबोळातले रस्ते आहेत, गटारं आहेत, त्या एरियामध्ये येणारी नाले आहेत, त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट्स आहेत, त्याचबरोबर मेडियन आहेत। सगळे आजूबाजूचा जो काय राडारोडा, जो कचरा, डेब्रिज, माती, हे सगळं याच्यामधून साफ करून डीप क्लीन ड्राईव्ह हा आपण सुरू केला। याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। फक्त महापालिकेचे कर्मचारी नाही, तर त्याच्यामध्ये नागरिक, NGO, शाळेतली मुलं, कॉलेजची मुलं सगळे इन्व्हॉल्व या ठिकाणी झालेत। विविध संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि म्हणून आज आपण जसं विकसित भारत अभियान हे संकल्पना जी आदरणीय मोदी साहेबांची आहे, त्यांनी स्वच्छ भारत अभियान 2015ला सुरू केलं। आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी म्हटलं हे काय आहे, हे फक्त फोटो काढायचं काम आहे, फोटो सेशन आहे। जेव्हा मोदी साहेबांनी स्वतः झाडू हातामध्ये घेतली आणि तेव्हा संपूर्ण भारताला आज त्याचं महत्त्व पटलेलं आहे। स्वच्छता हा प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित विषय आहे। आणि त्यामुळे ही मुंबई आपले आंतरराष्ट्रीय शहर आहे। हे याच्यामध्ये देशातले नाही, जगभरातले लोक येतात। आणि म्हणून त्यांना अपेक्षित असलेली मुंबई आपण स्वच्छ करतोय, सुंदर करतोय। गेल्या अनेक वर्षाची साचलेली घाण आहे, ती देखील आपल्याला साफ करायची आहे। समज तुम्हाला काय करतो आपण की याला बरेच वर्षापासूनचं हे सगळं साचलेलं आहे, ते डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून त्याला नाव ठेवलेलं आहे। आपण एकदम डीपली जाऊन पूर्ण सफाई करायची आहे आणि ती सफाई आपली सुरू आहे। याच्यामध्ये जे हवेतलं प्रदूषण कमी करायचं आहे। आता मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो, मला आताच आयुक्त चहल यांनी आकडे दाखवले। आज पवईमध्ये 80 आहे, बोरिवलीमध्ये 90 आहे, काही ठिकाणी 100 आहे। म्हणजे 200च्या खाली आपल्याला पाहिजे, 350हून खाली आलेला आहे। हळूहळू आपण पूर्ण मुंबईचं पोल्युशन कमी करतोय। तिकडे BKC बांद्रामध्ये थोडं वाढलेलं आहे, ते पण आपण कमी करू। आणि संपूर्ण महाराष्ट्र आपलं मुंबईमध्ये हे जे पोल्युशन आहे, एअर पोल्युशन, ते एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो आपण या ठिकाणी अगदी नॉर्मलवर आणू। त्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या, त्यांनी पाणी मारलं जातं, धूळ काढली जाते। त्याचबरोबर ज्यांची जे प्रकल्प सुरू आहेत, मेट्रो, MMRDA, इतर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, त्यांना देखील सेफ्टीच्या दृष्टीने सगळा त्यांची साईड कव्हर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर वरती धूळ येणार नाही, डेब्रिज, माती रस्त्यावर पडणार नाही, याच्या सक्त सूचना महापालिकेने संबंधितांना दिलेल्या आहेत। त्यामुळे हे जे काही हवेतलं प्रदूषण जे आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी आज पूर्ण टीम कामाला लागलेली आहे। आणि मला वाटतं याचा मोठा परिणाम येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल। आज आपण पाहतोय की हा चौपाटीचा फुटपाथ आहे। आता इथला जिम्मेदार कोण आहे? वॉर्ड ऑफिसर चंदन शिवे कुठे आहेत? तर ते अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्ही गेल्यानंतर त्यांना दिलेला जो 3 किलोमीटरचा पट्टा आहे तो साफ करायचा आहे। त्याच्या पुढे ज्याची जबाबदारी आहे त्यांनी 3 किलोमीटरचा पट्टा साफ करायचा आहे। नंतर आम्ही 12 वाजता वापस इकडे रिटर्न येणार आहे आपण, बरोबर? आणि स्वच्छ झालंय की नाही ते आम्ही येताना बघू। तुम्हाला जे जिम्मेदारी 3 किलोमीटरची दिलेली आहे ती तुम्ही आता बरोबर साफ करा, झाडू मारा, ब्रश मारा आणि पाणी मारून स्वच्छ करा। कारण इथून खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात। आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आपण हेही सांगितलंय की ज्याच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात, तो त्यांचा वॉक सुरू व्हायच्या आधी आपली झाडू मारून झाली पाहिजे, तर धूळ आणि माती, कचरा त्यांना त्याचा त्रास होणार नाही। अशा प्रकारचं बारीक लक्ष आपण ठेवून काम करतोय। आणि म्हणूनच या मुंबई जे स्वच्छ अभियान आहे, डीप क्लीन ड्राईव्ह, हे हळूहळू आपण एकेका शहरात करतोय। मीरा भाईंदरमध्ये झालं, ठाण्यात सुरू झालं, भिवंडीत सुरू झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, हे असं एक एक पनवेलमध्ये सुरू झालं।
हे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपलं डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होईल आणि अख्खा स्वच्छ महाराष्ट्र माझा अशी संकल्पना जी आहे ती आपण राबवतोय। शेवटी स्वच्छता हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे। स्वच्छता असेल तर आरोग्य आहे आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर, जसं घर आपण स्वच्छ करतो तसं आपला परिसर आपण स्वच्छ करू, आपला विभाग आपण स्वच्छ करू, आपलं शहर आपण स्वच्छ करू, आपलं राज्य आपण स्वच्छ करू। आणि म्हणूनच हे असं टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे आपण प्रभावीपणे राबवतोय। यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मेकॅनाइज पद्धतीने मशिनरी देखील या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी फॉगर पण आहेत, ते हवेमध्ये पाणी मारतात आणि हवेतले धुलीकण खाली सेटल करून खाली आणतात। त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्हमध्ये गटारासाठी, चोकअपसाठी आपली जेटिंग मशीन आहे। त्याचबरोबर तिथे धूर फवारणी आहे, मच्छर आहे, डास आहे, तिथे धूर फवारणीचंही काम सुरू आहे। त्या ज्या भागामध्ये म्हणजे एका भागात मोठ्या एरियामध्ये इतर ठिकाणची मॅन पॉवर मोबिलाइज करायची आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर मशिनरी आली की त्याचा इम्पॅक्ट दिसतो। अगदी स्वच्छ झाडून साफ, अगदी घरात साफसफाई होते तशी आपल्या परिसराची साफसफाई होते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्तीचा कचराही पडत नाही। जिथे कचरा नाही तिथे लोक कचराही टाकत नाहीत। त्यामुळे आपण स्वच्छता मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, मी आयुक्तांना सांगितलंय आपण नुसते मेन रोड करून नाही चालणार, आपल्याला अंतर्गत रस्ते पण केले पाहिजे। प्रत्येक एरियातले अंतर्गत रस्ते, गल्ल्या हे स्वच्छ ज्या दिवशी होईल, पब्लिक टॉयलेट पण 5 ते 6 वेळा चालू स्वच्छ झाले पाहिजे। आणि म्हणून आपण बघा पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाले पाहिजे, टाळ्या वाजवतात। आणि म्हणून यामध्ये आम्ही जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी नेहमी बोलतो मी, बाबा काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांचा राहण्याच्या 2 सोसायट्या होत्या, गौतम नगर आणि कासरवाडी। इथं मी स्वतः गेलो, आता तिथं पूर्णपणे 5 स्टार एम्युनिटी दिलेली आहे, चांगले रस्त्यांचं काम सुरू आहे, पब्लिक टॉयलेट 5 स्टार सुरू आहेत, मुलांना अभ्यासिका एअर कंडिशन आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलाय, ज्येष्ठांना बसण्यासाठी तिथं जागा केली आहे, कारण स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आपली आरोग्य मुंबईकरांचं चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छ करत असतो, पण त्याला घरची चिंता असता कामा नये। आणि म्हणून चहल साहेबांना मी सांगितलंय, ज्या कामगार वसाहती 48 आहेत, ज्या कॉलनी 48 आहेत, त्या सगळ्या जसं 2 कॉलनी आपण करतोय तशाच प्रकारचा पॅटर्न सगळीकडे वापरा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कॉलनीज एकदम स्वच्छ करा, तिथे सुविधा द्या। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मुंबई स्वच्छ कोण करतो? सफाई कर्मचारी। सुंदर कोण ठेवतो? ते सगळे सफाई कर्मचारी। मग मुंबईचा खरा हिरो कोण आहे? मुंबईचा खरा हिरो पण सफाई कामगारच आहे। आणि म्हणून तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, पण तुमच्याकडून मला कामाची अपेक्षा आहे। आज मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे। मुंबईत आल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे मुंबई बदलती आहे, मुंबई स्वच्छ होती आहे, मुंबई सुंदर होती आहे, मुंबई हिरवीगार होती आहे, मुंबई प्रदूषण मुक्त होती आहे। आणि त्याच्यावर आपण काम करा। आणि त्याचबरोबर या सगळ्या आपण एक एक करून हा पॅटर्न सगळीकडे राबवतोय। आणि म्हणून मी तुम्हाला, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण मुंबईमध्ये किती 200 ठिकाणी झाले, आता वाढवायचे आहेत अजून। आणि मुंबईतले यानंतर आपण या मुंबईमध्ये जिथे बघा आपल्या पोलिसांनी पण ड्रग पकडले भरपूर, आपल्याला ड्रग फ्री मुंबई पण करायची आहे। मुंबईमधले सगळे ड्रग माफिया जे आहेत यांना संपवून टाकायचे आहे। आणि म्हणून मी पोलीस आयुक्तांना सांगितलं, जिथे जिथे ड्रग विक्री करतात, शाळा, कॉलेज, आजूबाजूचे हॉटेल, टपऱ्या सगळ्या बुलडोझरनी तोडून टाका, कारण आपल्याला ड्रग फ्री मुंबई हे आपलं जे मुलांचं आयुष्य जे आहे ते वाचवायचं आहे। आणि म्हणून एक करून आपण आपला टप्पा पुढे नेतोय पूर्णपणे। मुंबईतले आता कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरू होईल। आता MTHL ला आम्ही चाललोय, तो 12 जानेवारीला खुला होईल। तुम्हाला आता मुंबई ते जर रायगडला जायचं आहे 2 घंटे 2 तास लागतील, आता हा MTHL 22 किलोमीटरचा सुरू होईल 12ला, तुम्ही फक्त 15 मिनिटात जाणार। म्हणजे मुंबई, ठाणे,
नवी मुंबई आणि रायगड, तिथून तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मिळेल, तिथून मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे मिळेल, वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर कनेक्ट होईल. हे सगळं जे करतोय आपण हे विकासाचे प्रकल्प आहेत. आणि म्हणून हा मुंबईतला हा जो कोस्टल रोड आहे तो वरळीपर्यंत न थांबता तो वरळी आणि बांद्रा वर्सोवा टू विरार असा आपण करतोय पूर्णपणे. त्यामुळे विरारमध्ये तुम्हाला जायचं असेल इथून तर किती 3 तास लागतील. आणि आता जर हा सुरू झाला म्हणजे होईल आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचाल. म्हणजे बघा हे सगळं जे थांबलेलं काम आहे, हे तुंबवलेलं काम आहे, हे बंद पाडलेलं काम आहे, हे मेट्रो इथे अश्विनी जोशी आहेत, अश्विनी भिडे कुठे गेल्यात त्याही आहेत. आणि तुम्हाला सांगतो ही सर्व कामं जी आहेत आधीच या लोकांनी बंद पाडली होती. आपलं सरकार आल्यानंतर तात्काळ ती चालू केली, त्याला वेग दिला, गतिमान पद्धतीने आपण काम करतोय. आपल्याकडे दुसरं काही नाही. आपण लोकांना सुविधा देणं हा एकच उद्देश आपण ठेवलेला आहे. आणि म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आपले एक्स सर्व्हिसमन आहेत त्याही मोहिमेमध्ये सहभागी झाले, त्यांचंही मनापासून अभिनंदन, शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ही योजना जी आहे डीप क्लीन ड्राईव्ह फक्त मुख्यमंत्र्याची नाही, फक्त मुंबई महापालिकेची नाही, फक्त सरकारची नाही, तर ही जी काय डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम जी आहे ही आपल्या सगळ्या लोकांची आहे, नागरिकांची आहे. ही एक चळवळ निर्माण करायची आपल्याला आणि एक चळवळीतून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.